आजरा शहरात सुरू आहे पाणी पुरवठ्याचा खेळखंडोबा. रस्ते उकरल्याने होतोय वाहतूक अडथळा. आजरा नगरपंचायतमधील असंवेदनशील प्रशासनाला वालीच नसल्याचा परिणाम. आजरा नगरपंचायतचा लोकप्रतिनिधींची निवड 1.5 वर्षांपासून प्रलंबित आहे. याचा परिणाम म्हणून नगरपंचायत प्रशासन चालवत आहे. शहरातील विविध कॉलनीतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे सध्या संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गाची आजरा शहरात बांधणी सुरू असताना शहरांतर्गत कामाचा धडाका सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य आजरेकर आणि तालुका म्हणून येथे येणाऱ्या असंख्य नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. मनमानी कारभाराचा हा परिणाम असल्याची मतं शहरात व्यक्त होत आहेत. या बांधकामांच्या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतकडील पाणी विभागाचा मनमानी कारभार अधोरेखित झालाय. शहरातील शिवाजीनगर वसाहतीमध्ये सध्या रात्रीच्या प्रहरात कधीही पाणी सोडलं जातं. लोक झोपलेले असताना रात्री 12 नंतर पाणी येतं. गेले 1.5-2 दिवसांपासून असं पाणी सोडलं जात आहे. काही कुटुंबांच्या पाणी टाक्या खाली असल्यामुळे त्या एकत्र भरून वाहत असतात, तर ज्यांना घागरीने पाणी भरावं लागतं त्यांना पाणीच मिळत नाही. याशिवाय काही ठिकाणच्या पाईप जोडण्याही तुटत आहेत. त्यामुळे संबंधितांवर पाणी ओढवत आहे. अशी स्थिती प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारामुळे निर्माण झाली आहे. याशिवाय 1.5 वर्षांपासून संभाजी चौक परिसरात बांधलेले सांडपाणी गटर आता पुन्हा उकरले गेले. त्यामुळे आजरावासीय आणि इतरांनाही रहदारीचा मोठा त्रास सोसावा लागतो आहे. हा आर्थिक भुर्दंड सोसून पुन्हा वाहतूक आणि पाणी प्रश्नाचा ससेमिरा शहराला भेडसावत असेल तर प्रशासन नेमकं कशासाठी नेमलं आहे हा प्रश्न इथे अधोरेखित झाला आहे. येथील रहिवासी अन्याय समिती अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाला भेटल्यावरच त्याची निर्गत होत आहे, असं चित्र ठळक झालंय. मग नगरपंचायत प्रशासनातील अधिकारी नेमके वेतन कशासाठी घेत आहेत हा प्रश्न उपस्थित होतोय. यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नगरपंचायतवाले मेंदू आणि संवेदनशील राहणार का हा प्रश्न आहे. आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा.